नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 17 एप्रिल 2024 या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, भारतीय लष्कराने टँक विरोधी मार्गदर्शी क्षेपणास्त्र प्रशिक्षण सराव हे कोठे केला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 सिक्कीम। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, भारतातून इलेक्ट्रिक वाहने EVs निर्यात करणारी पहिली बहुराष्ट्रीय कंपनी ही कोणती ऑटोमेकर बनली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 सायट्रोएन। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी उघड केल्याप्रमाणे चंद्रावर अंतराळवीर उतरविण्याचे भारताचे ध्येय हे कधी आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 2040 साली। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, कोणत्या देशाने इलतजवळ हवाई धोक्यापासून सी-डोम संरक्षण यंत्रणा ही तैनात केली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 इस्रायल। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 किर्गिस्तान। प्रश्न क्रमांक 6 आहे, कोणत्या शहरातील कमान हॉस्पिटलने पिझो इलेक्ट्रिक इम्प्लांटचे नेतृत्व केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 पुणे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024चे आयोजन किर्गिस्तानमध्ये कोणत्या कालावधीत करण्यात आले होते? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 11 ते 16 एप्रिल। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, अंगारा A5 रॉकेट कोणत्या देशाने लॉन्च केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 रशिया। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, रशियाने लॉन्च केलेल्या अंगारा A5 रॉकेटचे वजन हे किती टन आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 773। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, सायबर क्राईम इंडेक्स 2024मध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 10व्या। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, सायबर क्राईम इंडेक्स 2024मध्ये कोणता देश हा प्रथम स्थानावर आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 रशिया। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, सी-डोम ही डिफेन्स सिस्टीम कोणत्या देशाची संबंधित आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 इस्रायल। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, नुकताच सायबर क्राईम इंडेक्स जारी करण्यात आला, त्यामध्ये किती देशाचा समावेश आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 100। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, लिंडी कॅमेरून यांची कोणत्या देशाच्या भारतातील पहिल्या महिला उच्चायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 ब्रिटन। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, अमेरिका भारत टॅक्स फोरमच्या प्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 तरुण बजाज। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, उत्तर प्रदेश राज्यात कोठे राज्यातील पहिला ग्लास स्काय वॉक पूल बनवण्यात आला आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 चित्रकूट येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, डिसेंबर 2023 पर्यंत क्षयरोगावरील उपचार यशाचा दर किती आहे?
तर मित्रांनो याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 86.9%. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. पाकिस्तानच्या सिनेट अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर मित्रांनो याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 युसुफ रजा गिलानी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. कोणत्या भारतीय राज्याने उद्घाटन स्वामी विवेकानंद U20 पुरुषांच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे? तर मित्रांनो याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 छत्तीसगड. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. 2025 ते 30 या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण मंडळावर कोणाची पुन्हा निवड झाली आहे? तर मित्रांनो याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 जगजित पावडिया. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.